हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला पण प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण 69 नंबरच्या ओळीचा विचार केलेला होता। 68 नंबरचंही चिंतन थोडंफार घेतलेलं होतं, कारण 68 नंबर आणि 69 नंबर ओव्या या पाठोपाठच्या आहेत। पै व्यामोहाची या सेजे बळिया अविद्या निद्रित होईजे ते वेळी दुःख स्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचे पाठी अवसात येचे हो तै ते अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची। ही 69 नंबरच्या ओळीचा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे की गुरुकृपेनं ह्या स्वरूपाविषयीची एकदम जर जागृती झाली तर ते स्वप्न जे आहे ते मिथ्या ठरतं। वरती स्वप्नाचा विचार केलेला आहे आणि हा आपल्या स्वप्नाचा विचार नाही, पण उदाहरण देताना दृष्टांत हा स्वप्नाचा दिला, तो कळावा म्हणून। आणि ते स्वप्न कसं आहे, ती सेज कोणती म्हणजे अंतरुण कोणता आहे, आणि त्या अंतरुणावर स्वप्न भोगणारा जो जीव आहे त्या जीवाचं वर्णन केलेलं आहे। आणि ते म्हणतात आणि स्वप्न कुठलं पडलं, 2-3 मुद्दे एकाच ओवीमध्ये मांडलेले आहेत। त्यामुळे ती ओवी फार विचार करायला लावणारी ओवी आहे। व्यामोहाची नि सेजे, जिथं भ्रांती आहे, देह सत्यत्व, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भक्तृत्व, संघभ्रांती, भेदभ्रांती, विकारभ्रांती, असे काही भ्रांतीचे जे प्रकार आहेत त्या सगळ्या भ्रांतींचं अंतरुणावरती अविद्येची झोप घेणारा जीव आहे असं वर्णन केलेलं आहे। अशी अविद्येची झोप लागलेली आहे, भ्रांतीचं अंतरुणावर झोपलेलं आहे, तर त्याला वाईट स्वप्न पडतं। आणि ते कोणतं, तर जन्म मरणाचं, जन्म मृत्यूचं, संसाराचं स्वप्न पडतं। म्हणजे मी संसारी आहे, मी जन्माला येतो, स्वप्नातच तो म्हणतो मी जन्माला येतो, मी मरतो। कशामुळे म्हणतो तो, अविद्येच्या निद्रेमुळं तो बडबडा लागलाय झोपेमध्ये, स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये तो बडबडतो आहे। हा सगळा विचार जर आपण लक्षात घेतला तर सद्गुरू यामध्ये मदत करतात। ही पुढची मुद्दाची गोष्ट सांगितलेली आहे। वास्तविक हा श्लोक जो आहे यामध्ये कुणाची मदत कुणाला होत नाही, आपणच आपले मदत करता असतो असं वर्णन वरच्या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या केलेलं आहे। परंतु माऊली बोलताना म्हणतात, चुकून अवसात येचेओ, चुकून अकस्मात जर त्या निद्रेतून जाग आली तर। अकस्मात म्हणजे अकस्मात येत नाही, कोणीतरी असा बडबडतोय म्हणून कोणतरी थापटून त्याला जाग करणारा कोणतरी एक सखा जवळचा असतो आणि तो उठवतो, अरे तुला काय भीती वाटायला लागली काय, काय बडबडायला लागलास काय, म्हणून तो थापटून त्याला जाग करतो, उठवतो। आणि उठवल्यानंतर त्याला कळतं की आपण स्वप्नामध्ये होतो। हा एक भाग झाला। आणखीन एक उदाहरण दिलं जातं, सुट्टीच्या दिवशी एक लहान 7-8 वर्षाची मुलं सुट्टीच्या दिवशी कुठले तरी खेळ करत असतात, खेळ पाहत असतात। असाच एक मुलगा, जादूगाराचं रस्त्यावरलं खेळ पाहणारा मुलगा, आपली ताण भूक विसरून ते खेळ पाहत आहे, पण आईला त्याची आठवण असते। म्हणून आई पाठीमागून येते आणि त्याला पाठीत रपाटा घालते आणि म्हणते, अरे किती वेळ झाला, तू जेवला नाहीस अजून। त्यावेळी त्याला भान येतं की खरंच आपण जेवायचो होतो। ही आई आहे उठवणारी धप्पाटा घालून। आणखीन एक मुद्दा वेदांतानं मांडलेला आहे, आणि तो म्हणजे सिंहाच्या कळपातलं चुकून आलेलं ते सिंहाचं पिल्लू जे आहे ते मेंढराच्या कळपात घुसतं लहानपणीच, आणि तो धनगर त्याला मेंढरूसारखंच वाढवत असतो आणि ते मेंढरासारखंच वागत असतं। ते हळूहळू प्रयत्नपूर्वक त्या बकऱ्यांचा, मेंढ्यांचा आवाज काढत असतो तो सिंहाचं पिल्लू।
आणि असं सिंहाचं पिल्लू मोठं मोठं होतं. पण एक दिवशी सिंह, खरोखरचा सिंह, त्या मेंढ्यांना खायच्या उद्देशानं आलेला असताना तर आपल्या सिंहाचं एक पिल्लू इथं आहे हे त्याला कळतं. म्हणून तो गडबडीने त्या पिलाला आतमध्ये घुसतो आणि त्या पिलाला उचलून आणतो. आणि तो म्हणतो, तू इथं कसा काय आहेस रे, तू असायला नको पाहिजे. तर म्हटला, मी नाही, मी बकरच आहे, मी मेंढे आहे. तर म्हटला, नाही, तू सिंह आहेस माझ्यासारखा. नाही म्हणला, मी कसा सिंह असेल, मी तर बकरं आहे. त्यावेळी त्या सिंहाला, त्या पिल्लाला घेऊन तो सिंह, मोठा सिंह, एका नदीच्या काठावर, तलावाच्या काठावर जाऊन त्याला म्हणतो, तुझं प्रतिबिंब बघ, तू आणि मी सारखाच आहे की नाही बघ, सगळं तुझं आयाळ, तुझे कान, तुझे दाताची रचना आणि शरीराची रचना कशी समान आहे बघ. असं सांगितल्याबरोबर त्या सिंहाच्या पिल्लाला कळायला लागतं, मी बकरं नसून सिंह आहे. एक 3 उदाहरणं आपण पाहिली बघा, की तहानभूक विसरून त्या जादूगारांच्या खेळामध्ये व्यस्त असलेल्या एका मुलाला आई धपाटा घालून जागी करते आणि त्याला खाण्याची आठवण करून देते. दुसरी गोष्ट आपण बघितलेली आहे की एक स्वप्नात असलेला एक मित्र जो बडबडतो आणि बडबडून घाबरून बडबडायला लागलाय म्हणून जवळचा जागा असणारा मित्र त्याला मात्र हलवून उठवतो. अरे काय बोलायलास, काय बडबडाला, स्वप्नात आहेस की काय, म्हणून तो स्वप्नातून जागा होतो. त्यावेळी कळतं स्वप्न मिथ्या आहे. म्हणजे हे मित्र, त्याला जो धडकून किंवा जागा करणारा मित्र जो आहे तो मित्र, किंवा ही इथं मुलाला धपाटा घालून जागे करणारी आई आणि सिंहाला त्याचं सिंहपण दुसऱ्या सिंहाचं दाखवून देणारा हा सिंह, ही सद्गुरूंची रूपं आहेत. इथे शब्द वापरलाय बघा, म्हणून पाठी अवसात ए चेओ. अवसात म्हणजे अकस्मात, अकस्मात म्हणजे अनेक जन्माच्या पुण्याईनं समजा जर सद्गुरूंची प्राप्ती जर झाली तर अशा या मोहनिद्रेमध्ये आणि या भ्रांतीच्या सेजेवर झोपलेल्या जीवाचं जन्ममरणाचं स्वप्न भंग करण्याची क्षमता गुरूंच्या मध्ये असते. हे सांगण्यासाठी ही पुढची ओवी माऊलीने टाकलेली आहे. अवसात येवोच येवो, असा अवसात येत नाही. अवसात शब्दाचा अर्थ आहे अचानकपणे. अचानक शब्दाचा अर्थ आहे पूर्व पुण्याई जेव्हा जुळून येते, भाग्य जेव्हा सानुकूळ होतं, जेव्हा भाग्य सानुकूळ, माऊलींचीच ओवी आहे, तेव्हा श्रीगुरूंची भेट होते असं माऊलीने त्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. मला ते आता लक्षात नाही ओवी, पण ज्यावेळी भाग्य सानुकूळ होतं म्हणजे अनुकूल होतं त्यावेळी असे एक जागे करणारे कोणतरी भेटत असतात. मुद्दा हा आहे की एका सिंहाला दुसरा सिंह तो जो आहे, तो सिंहाची ओळख करून देणारा जो सिंह आहे तो सिंहच होता म्हणूनच ओळख करून देऊ शकला. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, जो जाग केलं ज्या एका मित्रानं दुसऱ्या मित्राला स्वप्नात असलेल्या, तो जागा होता म्हणूनच त्यानं त्याला जागा केलं, स्वप्नातनं काढलं. तोही झोपलेला असता तर त्याला उठवू शकला नसता. हा जागा होता म्हणून हे सद्गुरूंचंच रूप आहे बरं काय, जागा असणारं. आणि तिसरी गोष्ट, आईच्या रूपात असणारे सद्गुरू जे आहेत हे त्यांची कृपा आहे, दया आहे आईकडं. आणि त्या दयेच्या प्रेरणेनं ती आपल्या मुलाला ओढून आणते जेवायसाठी. ही त्या ठिकाणी दया आहे. या ठिकाणी लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की आपण बघतो हा सिंह किंवा हा मित्र किंवा हे सला ज्याला आपण म्हणतो ब्रह्मनिष्ठीय किंवा श्रोत्रिय आणि कृपाळू, हे 3 गुण बरोबर ह्या 3 उदाहरणांना लागू करता येतात. विचार केला तर लक्षात येईल आपल्याला की 3 गुण बरोबर लागू करता येतात. हा सिंह जो आहे ना हा ब्रह्मनिष्ठ आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून एक ब्रह्मनिष्ठच तसा करू शकतो. दुसरा आहे तो जागा झालेला, तो आहे तो शास्त्र जाणणारा आहे आपण म्हणूया, तो श्रोत्रिय आहे. आणि तिसरी आई जी आहे ती कृपाळू आहे. हे तिन्ही गुणांनी युक्त असणारे जे असतात त्यांना सद्गुरू म्हणतात. हे शास्त्रानं वर्णन केलेली लक्षणं सद्गुरूंची बरोबर इथं लागू करतात. म्हणून अवसात येवोचे ओ, अवसात म्हणजे अचानकपणे त्याला जाग येते, तरी ते अवघेची होय वावो. त्याच वेळी ते चुकीचं होतं. ते काय होतं, स्वप्न मिथ्या आहे. वावो म्हणजे मिथ्या, त्याचा काय अर्थ लागत नाही, त्याला अर्थ नाही, ते निरर्थक आहे म्हणजे वाव, तो शब्द वापरला. तरी ते अवघेची होय वाव,
ऐसा उपजे नित्य सद्भाव, असे त्या सर्व काळ यथार्थ ज्ञान उत्पन्न होते, तोही आपण पाहायचे. ते ज्ञान देखील आपल्याच ठिकाणी आपल्याला होतं हे त्याला कळलं. मग अशी आपण या ओळीची सुरुवातही केलेली होती, पण त्याचं जरासं विस्तारित रूप लक्षात आलं म्हणून थोडंसं चिंतन त्याच्यावरती आपण लांबवलेलं आहे. कदाचित यामुळं लक्षात येईल श्रीगुरूंचं महत्त्व, की ज्याला म्हणतात उद्धेरदात्मनात्मानम न आत्मानम अवसादयत, शब्दच वापरलेला आहे. आपला उद्धार आपणच करून घ्यावा, आपला अधपात आपणच करून घ्यावा. उद्धार करायला श्रीगुरू, संत आणि शास्त्र फारशी उपयोगी पडत नाहीत, कारण उद्धार करणं याचा अर्थ प्रयत्नशील राहणं. संत शास्त्र साधना सुचवतात, मार्गदर्शन करतात, पण मार्गक्रम करण्याचं काम आणि साधन करण्याचं काम त्या साधकावर येऊन पडतं. त्यामुळं म्हणून इथं शब्द वापरलेला आहे उद्धेरेदात्मना आत्मानम, स्वतःचा आत्म्याचा उद्धार स्वतःच करायचा असतो. ना आत्मानम अवसादयत आत्मेव ही आत्मनो बंधूर आत्मेव रिपुरात्मना, म्हणजे आत्माच आत्म्याचा बंधू. मीच माझा बंधू आणि मित्र आहे आणि मीच माझा शत्रू आहे. मी माझा घात करू शकतो आणि मीच माझा फायदा करू शकतो. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार म्हणजे माझं हित आणि माझं अहित हे माझ्या प्रयत्नावर म्हणजे क्रियमान स्वातंत्र्याचा इथं विचार सांगितलेला आहे. पुन्हा पुन्हा आपण त्या श्लोकावर बघायला लागलोय, कारण कुणावर अवलंबून राहू नये यासाठी गीताशास्त्र आपल्याला याचं सावधानता देत आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, अगदी सद्गुरूंच्यावर आणि भगवंतावर सुद्धा. भक्तीतला भाग आहे भगवंतावर, मी माझा भगवंत सर्व काही करतो. नम्रतेची ही उद्गारं चांगले आहेत सज्जनपणातून येणारी, पण हा भावडा भाव जो आहे तो फार काळ टिकत नाही. त्यासाठी प्रयत्नाची, तपस्येची आणि आपल्या स्वाध्यायाची फार गरज आहे. आपण जर ते करत नसू ना तर हे आपल्याला पचत नाही. मग कितीही मोठे गुरु असू देत, मागच्या वेळा आपण बघितलं गुरुचं मोठेपण मोठेच असतात ते, पण शिष्याचं मोठेपण जे आहे ते गुरूंनी दिलेल्या साधनेशी तत्पर राहण्यामध्ये आहे. त्यांनी त्यांच्या कृपाप्रसादावरच्या ह्याच्यावरती अवलंबून राहण्यामध्ये नाही. माझे गुरु मोठे आहेत व माझ्या कृपा करतीलच, मी वाट पाहत बसलोय त्यांच्या कृपेची. नुसती वाट पाहू नको, साधन कर, नाम घे, तत्वविचार कर आणि मग वाट पहा, मग ते येतात धावत. तोपर्यंत येणार नाही. म्हणून मी माझा शत्रू होतो, म्हणून मी माझा मित्र होतो. मी जर साधन केलं, स्वाध्याय तत्परतेनं केला, माझे मी प्रयत्नशील राहिलो, तर मला जे मिळायचं ते प्राप्त होईल राहील. मी त्यावेळी देवाला मी बोलावेन, मी माझा प्रयत्न करून थांबलोय, तुमची वाट बघायला लागलोय. जसं आपण एखादा शेतकरी शेताचं पीक पेरणी करतो, उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करतो, मशागत करतो, पेरणी करतो, नांगरट करतो, तण काढतो, तयारी सगळी करतो आणि ढगाकडे बघत राहतो. मेघातलं मृग नक्षत्राचं पाणी कधी त्याचा वर्षा होईल आणि माझं पीक भरघोस येईल. बरोबर आहे त्याचं. पण एखाद्या शेतकऱ्यानं तण काढले नाहीत, मशागत केली नाहीत, काहीच केलं नाही आणि नुसताच ढगाकडे बघत बसला तर तो त्याचा शत्रू आहे, असा हा श्लोक सांगतो. म्हणून शत्रू व्हावं आपण आपला की मित्र व्हावं हे आपण डिसाईड करू शकतो आणि करता येतं. माझं कल्याण कशात आहे हे मला जास्त कळतं. सद्गुरू सर्वसामान्य कल्याणाचे मार्ग सांगत असतात, शास्त्र सर्व जनरल असे मार्ग सांगत असतात, पण पर्टिक्युलरली माझ्यासाठी कोणतं उपयोगाचं आहे आणि ते मी कसं करायला पाहिजे याचा विचार स्वतः करावा लागतो. म्हणून चुकून असं होणार नाही. पण इथं माऊली बोलतात अकस्मात छेवो, जर चुकून थोडा वेळ आता झोप झाली आणि झोपेतून जाग येते. उदाहरणार्थ आपली झोप जी आहे आता व्यवहारातली 7-8 तास झोप झाली किंवा 4 तास झोप झाली की आपण जाग होतो. स्वप्न असो न तर नसो जागही होतोयच आपण. पण त्या जागेपणामध्ये जाग झाल्यानंतर कळतंय अरे उगेच भिकारी मी म्हणून होतो स्वतःला आणि भिक्षा मागत फिरत होतो स्वप्नामध्ये. खऱ्या अर्थानं मी माझ्या महालामध्ये किंवा AC रूममध्ये शांत पहुडलेला आहे याची जाणीव त्याला होत असते. म्हणून म्हणतात की ज्याच्या सत्तेवर ते स्वप्न दिसत असताना त्याच्याच सत्तेवर जागृती येते. त्यामुळे जागृती असू दे, स्वप्न असू दे किंवा सुषुप्ती, याचं अधिष्ठान मात्र आत्मा आहे. आत्म्याशिवाय जागृती कळत नाही आणि स्वप्नही अनुभवता येत नाही. आणि मी गाढ झोपलो होतो याची अनुभूती देणारा सुद्धा आत्माच आहे. त्यामुळे आत्मा तिन्ही ठिकाणी त्याचा अन्वय सांगितलेला आहे.
जागृती स्वप्नात नसते, स्वप्न जागृतीत नसतं, हा त्याचा व्यतिरेक आहे. शास्त्रानं मांडलेली ही प्रक्रिया आहे. जागृती सुषुप्तीमध्ये नसते, सुषुप्ती जागृतीमध्ये नसते, स्वप्न जागृतीमध्ये नसतं आणि जागृती स्वप्नामध्ये नसते. तिन्ही ठिकाणी एकमेकाचा व्यतिरेक आहे. एक असतं त्यावेळी दुसरं नसतं, पण आत्मा सगळीकडे असतो, त्याला अन्वय म्हटलेला आहे. जागृतीत आत्मा आहे आणि झोपेत या आहे. स्वप्न पाहायला लावणारा सुद्धा द्रष्टा रूपानं तो साक्षी तोच आहे, तो दिग्दर्शन करणारा. जागृतीतली माझी सगळी चळवळ तोच करून घेतो माझ्याकडून, आणि झोपेतली झोप गाढ झोप होती याची अनुभूती झोपेनंतर मला देणारा तो आत्माच आहे. याचं वर्णनही त्यावर आपल्याला कळायला लागतं. पण त्याच वेळी कळतं की आपण तेच आहोत हे त्याला कळलं. तोही आपण पाची, काय ओळीमध्ये शब्द वापरलाय बघा, ऐसा उपजे नित्य सद्भाव. अशा ज्ञानाचा उगम त्यालाच कळतो. अरे हे माझ्याकडंच होतं, हे मला कसं कळलं नाही. मग मला अचानक जेव्हा जाग आली तेव्हा कळलं हे खोटं आहे. जे मी म्हणत होतो ते खोटं आहे हे मला केव्हा कळलं? स्वप्नातून बाहेर पडल्यावर कळलं. स्वप्नात असताना मी स्वप्नात आहे असं कुणालाच वाटत नाही. तसं मी पामर रूपात आणि विषय रूपात आता प्रपंचामध्ये जगत आहे, तर मी अज्ञानी अहंकारी आणि पामर आहे असं कोणतरी म्हणायला गेलं तर आपण ते मान्यच करत नाही. मी शहाणा असून मला मूर्ख का म्हणताय असं आपण म्हणतो त्यांना. त्यासाठी सद्गुरूच लागतात की तुझं मूर्खपण आणि अज्ञान सिद्ध कसं करायचं असेल तर ते सद्गुरूंच्या मुखातूनच सिद्ध होतं. अन्यथा एखाद्या सामान्य माणसानं सांगितल्यावर आपल्याला पटत नाही. बघा, कोणतरी मला मूर्ख म्हणलं ना, खरंच मूर्ख असून मला मूर्ख म्हणलेलं लागतं अंगाला. काय विशेष गोष्ट आहे बघ. मूर्खाची लक्षणे जी आहेत ना शास्त्रानं सांगितलेली, त्यातली बहुतेक लक्षणं मला लागू होतात. अज्ञानाची लक्षणं मला लागू होतात. मग जर लक्षणं लागू होतात तर मला मूर्ख आणि अज्ञानी म्हणलेलं का वाईट वाटतं? हा मुद्दा आहे. या ठिकाणी म्हणलेला आहे याचा अर्थ असा आहे, स्वप्नामध्ये मी स्वप्नात आहे असं कळत नाही. म्हणजे मी स्वप्नात आहे असं जर कळलं मग स्वप्न काय वायाच होईल ना. स्वप्नाचा अर्थच राहायला काय सांगा बघू. स्वप्न म्हणायचं कशाला त्याला? कारण स्वप्नात स्वप्न आहे असं कळायला लागल्यावर तेव्हा काहीच तिथे प्रतिक्रियाच असणार नाही. खरी गोष्ट तिथंच आहे. स्वप्नामध्ये असताना सुद्धा स्वप्नात आहे कळत नाही, तसं अज्ञान आणि अविद्येमध्ये असताना सुद्धा माझ्यावर अविद्येचा प्रभाव आहे हे मला कळत नाही प्रपंचाच्या प्रभावामुळे. अविद्येचा प्रभाव म्हणजे प्रपंचाचा प्रभाव. प्रपंचातले जे सगळे जे आहेत प्रकृतीतले ज्या गोष्टी गुणदोष जे आहेत ते मला चिकटलेले असतात आणि मी त्याला खरं मानतो. आणि खरं मानल्यामुळं त्याला वास्तवता दिलीमुळं खरं जे आहे ते कळत नाही. खोट्याला खरं म्हणण्यामुळं खरं काय आहे हे कळत नाही. त्यामुळं खोट्याला खरं मानणं हे ज्यावेळी बंद करतो आपण त्यावेळी खरं काय आहे हे आपल्याला कळायला लागेल. ही जर गोष्ट आपल्या लक्षात येईल तर या दोन्ही ओळीवरून आपल्याला स्पष्टीकरण कळेल ज्ञानेश्वरी वाचताना. म्हणून इथं म्हणतात, पाठी अवसाते हो तै ते अवघेची हो ये वावो, ऐसा उपजे नित्य सद्भाव तो आपण पची. माझ्याजवळच ज्ञान होतं, ते तत्व मी आहे हे सांगितल्यावर कळलं. म्हणजे एखादा सद्गुरू म्हणतो ना, सिंहासारखा दुसरा सिंह दुसऱ्या सिंहाला दाखवू शकतो, तू सिंह आहेस, तत्वमसी ते तू आहेस. आणि असं दाखवल्याबरोबर लगेच कळतं की आपलं तत्व तेच आहे. ह्यालाही कळलं. सिंहाला काय दुसरा सिंह निर्माण करावा लागला काय? जे सिंहाचं पिल्लू होतं त्याला आयाळ आणावी लागली का? त्याला पाय आणावे लागले का? त्याला शिपूट लावावी लागली का? आहेच. फक्त त्याला म्हटलं अरे तू सिंहच आहेस म्हटल्यावर कळलं. तोपर्यंत कळलंच नाही. त्याला काय दुसरं काय बनवावं लागलं नाही. किंवा झोपलेल्या माणसाला ज्याला मित्रानं जागं केलं त्याला म्हणावं लागलं नाही, आता तू समज, तुझं स्वप्न खोटं होतं असं समज बघू. आता समज कशाला म्हणणार तो? अहो खोटंच आहे, मलाच कळलं. कुणाला कळलं म्हणते तो? मलाच कळलं स्वप्न खोटं आहे. काय त्या मित्रानं सांगितलं आता उठ आणि स्वप्न खोटं आहे असं मान? नाही म्हटला. याचा अर्थ असा झाला, मलाच माझं ज्ञान होतं. मला ज्ञान करून कोण देत नाही, ज्ञान मोक्ष आणून कोण मला देत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे, माझा उद्धार मीच करणार आहे. मी माझ्या जीवनाचं शिल्प जे आहे ते मीच घडवणार आहे. त्याला कुठं बरोबर टाकीचे घाव घालायचे, कुठला जो टाकाऊ भाग आहे तो मला काढायला लागेल, तो काढता आला पाहिजे. तो काढणं ही साधना आहे. मूळचा दगड आहेच की, पण त्याचे वर वर आलेले जे उंचवटे आहेत ते उंचवटे काढायचे
आणि त्याला नाक डोळे वगैरे बनवायचा. झालं बघा, मूर्ती तयार. मूर्ती आणली का? नाही, मूर्ती दगडातच होती. केलं काय? जे नको होतं ते काढलं. आणि नको होतं ते काढणं ही आगंतुक गोष्ट असते, ती अविद्या आहे. म्हणून अविद्येच्या निद्रेत आपण आहोत. ती निद्रा संपवणं गरजेचं आहे. आणि ही निद्रा संपली की जन्म मरणाच्या स्वप्नाचा सुद्धा नायनाट होतो, संपून जातं. अकस्मात जाग येते, सद्गुरूंची कृपा होते, शास्त्र कृपा होते, आणि ते तत्व मी आहे, मी ते ब्रह्म आहे याची जाणीव व्हायला लागते. किमान अरे मी चांगला माणूस आहे, मी कुणाला तरी संकटेमध्ये बिघडून गेलो होतो असं वाटायला लागतं. एखाद्या दारुड्याला सांगितलं की तुझे वडील कसे होते, तुझं पहिलं तारुण्य पण कसं होतं बघ, तू कसा वागत होतास, तू किती शिक्षण घेतलंस, असं नुसतं सांगायला लागतंय दारू सोड म्हणण्यापेक्षा. हे ज्यावेळी सांगायचं चालू केलं की आपोआप त्याला कळते खरं माझं स्वरूप असं आहे. आणि दारू पिणं हे माझे आगंतुक व्यसन, हे माझं आगंतुक नंतर जडलेलं आहे. नंतर जडलेली गोष्टच अविद्या असते, ही काही मूळची नाही आहे. आणि मूळची नसल्यामुळं तिला काढायसाठी खूप प्रयत्न करावे लागत नाहीत. ज्ञान जर मूळचं नसतं तर अंतच आलं नसतं. कसं आणणार ज्ञान? आणणार आपण आणू शकलो नसतो. म्हणजे ज्ञान मूळचं आहे. ज्ञान हे माझं स्वरूप आहे, आनंद हे माझे स्वरूप आहे. म्हणून मला आनंद उसना घ्यावा लागत नाही, ज्ञान उसणं घ्यावं लागत नाही, कारण ते माझ्या जवळ आहे. फक्त जाग येण्याची गरज आहे. जाग आली ना की लगेच एक सुंदर असं वाक्य, एक ओवी आहे, ती आठवणं झाली मला, सापडली नाही कुठं. म्हणजे माझ्याकडे आहे ती, पण सापडली नाही. की एक स्त्री आपल्या नवऱ्याजवळ झोपलेली आहे रात्रीची, आणि तिला स्वप्न पडलेलं आहे. आणि स्वप्नामध्ये ओरडा लागलेली आहे की, आणि डोके विकलं आपटून घ्यायला लागलेली आहे स्वप्नामध्ये की मी विधवा झाले, मी विधवा झाले, मी विधवा झाले. कुणाजवळ झोपली आहे? नवऱ्याजवळ. नवरा उठवा लागला, मग त्या विधवा झाली. मीच, माझ्यामुळेच तू विधवा होणार आहेस, मीच तुला सांगायला लावलोय की मी आहे जागेवर म्हणून. किती गंमतशीर दृष्टांत आहे बघा. ती ओवी आठवली तर मी पुन्हा कधीतरी चिंतनात सांगेन. मागच्या वेळा कुठेतरी बोलून गेलो मी. ती एकनाथी भागवतामधली ओवी आहे. फार सुंदर दृष्टांत आहे. आपल्या जवळच असलेल्या गोष्टी माझ्याजवळनं गेल्या असंच वाटायला लागतं. गेला हा भास आहे, कारण काही जातही नाही, काही येतही नाही, काही आणायचं नाही. ज्ञानरूपानं काय आणायचं नाही. आणि जाणं जे आपण म्हणतो ते जाणंही नसतं काय त्यामध्ये, असा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. म्हणून आपण पाची आपण या घात किजत असे धनंजया, चित्त देऊन नातेलिया देहाभिमाना. आता माऊलीने त्याच्यावर विचार सांगितलेला आहे. असं का घडतं की तू स्वतःचा घात कशामुळं करतोस याचं वर्णन करताना म्हणले, हा भ्रांत जीव आहे, तो खोट्या देहाभिमानाकडे चित्त देऊन आपलाच आपण घात करीत असतो. काय म्हणतात? घात किजित असे धनंजया, चित्त देऊन या नातेलिया देहाभिमाना. नातेलिया म्हणजे नसलेलं जे आहे, त्या नसलेल्या देहाभिमानाकडे. देह नाही त्यामुळे देहाचा अभिमान, म्हणजे देह सत्य नाही, देह मी नाही, त्यामुळे नसलेल्या देहाचा, नश्वर देहाचा अभिमान बाळगून तू तुझा स्वतःचा घात करतोस. म्हणजे उद्धरून जायला मुख्य अडचण कोणती असेल तर ती अहंकाराची आहे, असा या श्लोकावरील 17व्या ओवीचा शेवट करताना माऊली बोलतात. कारण 71वी ओवी त्यांना त्याबद्दलची सांगायची आहे. किती गंमतशीर रचना ज्ञानेश्वरीची आहे. ज्ञानेश्वरी अभ्यासाले की आपल्याला कळायला लागतं किती संगती लावलेली आहे त्याची. आणि भगवद्गीतेचा विचार बाजूला ठेवून ती संगती लावलेली आहे. वरती श्लोकाचा या श्लोकाशी कदाचित थोडासा अर्थ संगती जुळते, पण ज्ञानेश्वरीच्या ओवीची 17व्या ओवीची संगती 71व्या ओवीशी तंतोतंत जोडण्यासाठी बरोबर वरची ओवी टाकलेली आहे. ती देहाभिमानाच्या बाबतीत टाकलेली आहे. खरी अडचण कोणती असेल तर आपली देहासक्ती आणि मी देह आहे ही अडचण आहे. आणि मी देह असल्यामुळं, देह मानल्यामुळं तिथूनच खऱ्या दुष्ट परंपरेला सुरुवात होते. तिथूनच पुढे जग सत्य आहे असं वाटायला लागतं, मी करता आहे असं वाटायला लागतं, माझ्यामध्ये विकार आहेत असं वाटायला लागतं, मी पाप पुण्याचा करता आहे असं वाटायला लागतं. की कुठून सुरुवात होते? देहाभिमानातूनच. त्यामुळे देहाभिमान जोपर्यंत आहे, त्याच्याकडे चित्त लागलेलं आहे, तोपर्यंत यातून बाहेर पडणं मुश्किल आहे असं म्हणतात. म्हणून कुणीही कुणाचा उद्धार करत नाही. एकनाथी भागवतमध्ये सुंदर ओव्या आहेत.
पाहता या परमार्थता, साह्य नव्हे माता पिता, पुत्र भ्राता दुहिता कांता, साह्य सर्वता हे नव्हती. आपले सगळे नातलग माझी सोडवणूक करायला उपयोगाची नाहीत, ते कोणीही मला सोडवू शकत नाही. कृष्ण म्हणे उद्धवाशी, सविवेक वैराग्य असे ज्याशी, तोची आपला गुरु आपणाशी विशेषशी जाणावा. आपला गुरु कोण मानावा? सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं, पण मार्गदर्शन करताना जी साधनं सांगितलीत ना, साधन चतुष्टय सांगितलं. त्यामधलं पहिलं साधन विवेक आणि दुसरं साधन वैराग्य, फार महत्त्वाची साधनं सांगितलेली आहेत. आणि विवेक आणि वैराग्य हे जर दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर तोच आपला गुरु आहे. विवेक हा आपला गुरु आहे. विवेक म्हणजे विचार, शांतपणे चिंतन करावं, असं का घडतं, असं का घडत नाही, असं चिंतनच करावं लागतं. माझ्या बाबतीत असं का घडतं हा विचारानं सोडवण्याचा मुद्दा आहे. हा अधिक खोलात जाऊन काहीतरी मोठमोठे ग्रंथ वाचून समजण्याचा मुद्दा नाही. विचारानं सुटवता येतो गुंता, किंवा 1000 प्रकारच्या तीर्थयात्रा करून किंवा कुठेही भगवंत कुठल्या तरी मूर्ती सारख्या मूर्तींच्या पुढे नुसतं डोकं ठेवून हे वागणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. त्यामुळे विचाराचं शास्त्र हेच परमार्थाचं मुख्य हत्यार आहे बरं काय, म्हणजे परमार्थ प्राप्त करण्याचं मुख्य साधन आहे. त्यामुळे विवेक आणि वैराग्याशी तोची आपला गुरु आपणाशी विशेषी जाणावा. त्यामुळे इतर काही आहेत, सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं, सद्गुरूंचं काम संपलेलं असतं. शास्त्रानं माहिती दिली, शास्त्र मावळतं म्हणतात, मावळलंच पाहिजे. शास्त्रसुद्धा जातं, निघून जातं, पण निघून झाल्यानंतर राहिलं का, तो बोध आहे ना, तो बोध टिकण्यासाठी विवेक आणि वैराग्य माझ्याकडे असायला पाहिजे. मी प्राप्त केलं पाहिजे, ते दुसरे कोण आणून देणार नाहीत. हा मुद्दा सांगितलाय. पण तो का प्राप्त होत नाही, तर खोट्या देह अभिमानामुळे तो प्राप्त होत नाही. जीव स्वतःचा घात करून घेतो अभिमानामुळे. त्यामुळे देहावरली सत्यत्य बुद्धी जावी आणि तो नाशिवंत आहे कळावा, यासाठी सगळी शास्त्र ओरडून सांगतात की देह नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे. बरं ठीक, त्यानं काय कुणाला पटत नाही असं कुणाला वाटते? कुणालाच नाही वाटत. देहामध्ये असते जायते वर्धते विप्रीन्मते, काय आणि पडत क्षीयते म्रियते, 6 विकार आहेत. आणि 6 विकारांची जाणीव मला सतत होत असते. अगोदर असतं, मग जायते जन्माला येतं, वर्धते वाढत जातं शरीर, नंतर काय होतं हळूहळू विप्रीन्मते, त्यामध्ये बदल होत जातो, म्हणजे मी मोठा 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 हे बदल होत जातो. नंतर क्षीयते, मग त्याचं हळूहळू क्षीण व्हायला चालू होतं. आणि म्रियते, शेवटचा विकार मरून जातो. ह्यात 6 विकार कुणाला नाहीत, कुठल्या देहाला? जे म्हणून जन्माला आलं त्याला हे सगळे विकार लागूच पडतात. सगळ्यांचा ऱ्हास आहे. अगदी वस्तू जरी कुठली घेतली, मोबाईल घड्याळ वस्तू जरी घेतल्या, त्यांना सुद्धा हे विकार आहेत. हे असतात, निर्माण होतात, वाढतात म्हणजे त्यामध्ये बदल दिसायला लागतो. वेगवेगळे त्याच्यातले वेगवेगळे कंगोरे कळतात आणि नंतर हळूहळू क्षीण होत निघून जातं. हे ज्यावेळी कळेल त्यावेळी देहातला अभिमान निघून जाईल. देह नाशिवंत आहे, आयुष्य खातो काळ सावधान, अशा सूचना जागोजागी संतांनी आपल्या ग्रंथामध्ये देऊन ठेवलेल्या आहेत. माझ्याजवळून लोक मरताना मी पाहतो, माझे जवळचे माणसं जाताना मी पाहतो, तरी मी जाणार आहे याच्याबद्दल माझा निश्चय होत नाही. मला कळत नाही नव्हे, माझा निश्चय होत नाही. मला कळतं मी जाणार आहे, पण निश्चय नसतो मी जाणार आहे याचा. ज्यावेळी निश्चय होईल ना, तर देहाबद्दल असणारा सगळा पसारा, देह आणि देह संबंधी सगळा पसारा हाच संसार आहे. हा संसार दिसेनासा होईल. ज्यावेळी देहावरली आसक्ती, देहावरला अभिमान आपला निघून जाईल, ममत्व बुद्धी म्हणते देहाबद्दलची, आणि देहाबद्दलची जी आसक्ती आहे ती आसक्ती आणि मीपणा जेव्हा निघून जाईल, मी आणि माझं हे देहाशी निगडीत आहे. मी देह आहे आणि देहाशी संबंधित असलेली नाती आणि वस्तू ज्या मी आणल्या त्या माझ्या आहेत. ह्या 2 चक्रामध्ये फार दुष्ट चक्र आहे. या 2 चक्रामध्ये संसाराची निर्मिती आहे, नाहीतर संसार दिसणार सुद्धा नाही. म्हणून जीवनमुक्ताला संसार दिसत नाही, कारण त्यांनी मी आणि माझेपणाची आठवण बाजूला टाकलेली होती. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. दत्ताच्या आरती नाथाने लिहिलेल्या आहेत आणि त्या नाथाच्या आरतीमध्ये शेवटच्याच ओळी आहेत या, मी तूपणाची झाली बोळवण. जेव्हा ही बोळवण होते
आणि मी तू पण आणि माझं पण संपतं. त्याच वेळी खऱ्या अर्थानं काय होतं, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मग ध्यान लावायला कशाला जायला लागतंय, आपोआपच लागतंय म्हणतात ते. त्यासाठी बैठक मारावी लागत नाही, आसन लागत नाही. अगोदरचे यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन धारणा हे अगोदरचे 4 5 6 घटक आहेत. आणि मग ध्यान आणि समाधी हा 7वा आणि 8वा अष्टांग योगातला घटक आहे. त्याचा विचार आपण फारसा करत नाही आणि मुळाशी जात नाही आपण. आणि मुळाशी कुठं, तर मी माझं हे मूळ आहे. माझ्या दुःखाचं, माझ्या त्रासाचं, व्यथेचं आणि वेदनेचं मूळ मी मध्ये आणि माझ्यामध्ये आहे. मी म्हणजे देहामध्ये आणि माझं म्हणजे देहासंबंधी असणाऱ्या वस्तू आणि व्यक्ती यांच्या संबंधी. त्यामुळे माझं नातं ह्यांच्याशी किती काळाचं आहे, जेवढा स्पॅन ऑफ लाईफ माझं आहे ना, जेवढं 60-70 वर्षाचं, 80 वर्षाचं, 90 वर्षाचं, 100 वर्षाचं आयुष्य जेवढं माझं आहे ना, तेवढंच यांच्यानी माझा संबंध आहे. बाकी मी जन्माला यायच्या पूर्वी यांचा माझा संबंध नव्हता आणि आता संबंध आहे आणि उद्या माझ्या मृत्यूनंतर नसणार आहे, देह पडल्यानंतर. मग हा मधला संबंध खरा मानता कामा नये. भूतकाळात नव्हतं, भविष्य काळात असणार नाही, वर्तमान काळात नाहीच असा निश्चय करावा. जर दोन्ही पटतं ना, तर मधलं का पटू नये. 2 पटतं ना, भूतकाळात नव्हतं, होय बरोबर आहे असं आपण लगेच म्हणतो, कारण मी पूर्वी नव्हतोच. जन्माल्यापूर्वी मी कुठं होतो आणि माझं शेत कुठं होतं, माझी नोकरी पैशाने कुठं होतं, काहीच नव्हतं. माझी मुलं कुठं होती, कोणच नव्हतं. आता जन्मल्यानंतर असतील, आता मृत्यूनंतर मुले कुठे आहेत, त्यांच्याशी काय माझा संबंध आहे. माझी शेतीवाडी कुठे गेली, काय झालं, माझं नाव कुठे गेलं, माझी कीर्ती कुठे गेली, माझी सर्टिफिकेटची फाईल कुठे गेली, PhD पर्यंत एम.फिल काय पुढच्या पदव्या धारण केलेल्या सर्टिफिकेट्स, मी जीवापाड जपून केलेली सर्टिफिकेट जाळायच्याच लायकीची होतात ना. मुलं जाळूनच टाकतात. आता कशाला, बाबाचं सर्टिफिकेटचा उपयोग नाही, डेथ सर्टिफिकेट तेवढं ठेवूया, बाकी सगळी सर्टिफिकेट जाळून टाकूया. हे जरा विचार जर लक्षात आला ना, तर देहावरली आसक्ती हळूहळू कमी व्हायला वेळ लागणार नाही. असाच विचार शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात. आपण सर्वांनी हा विचार आम्ही करणं फार गरजेचं आहे. म्हणून खोट्या देहाभिमानानं जीव घात करून घेतो असं वर्णन केलं आहे. म्हणून आपणाची आपणया, आपणच आपला घात किजत असे धनंजया. दुसरं कोणी येत नाही आपलं घात करायला. आपण म्हणतोय माझ्या दैवातच असं ते असं, ह्यानी केलं त्यानी केलं असंच आपण म्हणत असतो. हेच कुणीतरी केलं, दुसऱ्याला बदनाम करण्यामध्ये आपण खूप पटाईत असतोय बरं का. हे ह्यांच्यामुळे झालं बघा, ह्यांच्यामुळे सगळं बिघडलं बघा. माझ्या आयुष्याची खळबळ माझी ना, ह्याने असं केलं नसतं ना, तर माझं असं झालं नसतं. अहो तसं नाही, ते असंच व्हायचं होतं. त्याला एक गोष्ट असते, आपलं प्रारब्ध ही एक कारणीभूत असलेली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट आपलं कर्तृत्व, ह्या जन्मातलं कर्तृत्व. मागील जन्मातली कर्म आणि ह्या जन्मातली कर्म जुळून यावी लागतात. त्याचवेळी घात व्हायचा की त्यातून आपला फायदा व्हायचा हे आपण ठरवू शकतो असं संत सांगतात. म्हणून खोट्या देहाभिमानातून म्हणून आपणाची आपणया घात किजत असे धनंजया, चित्त देऊनी नातेलिया देहाभिमाना. म्हणून तू देहाभिमानाकडे बघू नकोस. देहाकडे बघायचं असेल तर बघ, तर हे नाशिवंत आहे म्हणून. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे असं एकदा अभंग म्हणता तो अभंग आपल्याला लावून घ्यावा. एकदा अभंग आपल्याला लावून घेतला ना, तर मग आपण त्याचा विचार करत बसतो की देह हे माझा नव्हे, तो काळाचं भातुकला आहे. काळ कधी पण खाऊ शकतो. म्हणून आयुष्य खातो काळ, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराज स्पष्टपणे भाषेत बोलतात की आयुष्य खातो काळ सावधान. रोज आयुष्य आपलं खात असतो. मग मला देहाभिमान टाकावा लागेल जर मी माझा घात करून घ्यायचा नसेल तर. माऊलींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, घात करण्याला कारण आपला मीपणा आहे, माझं पण आहे. देहामध्ये 2 गोष्टी आहेत बरं का. देहामध्ये मी आहे आणि देहामध्ये माझं पण आहे. त्यामुळे अहम आणि मम ही 2 गोष्टी ज्या सांगितल्या त्या बरोबर देहाला लागू पडतात. याचा विचार करायला लावणारी ती बोधे आहे. तसाच विचार आपण त्या बाबतीत करणं फार गरजेचं आहे. असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण शहाणपणा आपल्याकडे यायला लागतो. आपल्याला सुशिक्षित होणं आणि शहाणं होणं यामध्ये फरक आहे बरं काय. सुशिक्षित होणं हे शास्त्राचा अभ्यास आणि अक्षर ज्ञानामुळे सुशिक्षित होतं माणूस.
पण शहाणपण येतं ना, हे शब्दाच्या पलीकडल्या अर्थांना पकडून शहाणपण येत असतं. शब्दाच्या पलीकडे असलेल्या अर्थाचं आपल्या जीवनाशी जोडून अर्थ घेणं यामध्ये शहाणपण आहे. आपण शहाणं व्हावं म्हणजे त्यामध्ये म्हणतात, आपण काय म्हणतो, सुशिक्षित होणं. सुशिक्षित होण्यापेक्षा शहाणं होणं फार कठीण असतं. शहाणं याला समजूतदारपणा म्हणतात. समजूत घ्यायची करून हा देह खरा नाही, याला समजूतदारपणा म्हणतात. हे देहासंबंधी असलेला पसारा खरा नाही. देह आधी काय खरा, देह संबंध पसारा. तुकाराम महाराज काय बोलायचं राखून ठेवत नाहीत बघा. देह आधी काय खरा, अगोदर देहच खरा नाही, मग देह संबंधी पसारा कसा खरा असेल. बुजगावणे चोरा रक्षण से भासत असे. जसं एखादं बुजगाव नाही तसा आपला देह आहे, तेवढा पुरताच, बाकी त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून माझ्या देहाचा संबंध इतराशी जो येतो तो माझा देह आहे तोपर्यंत. माझी नाती गोती आणि माझ्यासमोर दिसणारा दृश्य पसारा कुठंपर्यंत, माझ्या कुडीतून प्राण निघून जात नाही तोपर्यंत. नाहीतर माझ्यासाठी काय उपयोगाचं सांगा. मी आहे म्हणून संसार आहे. आपण म्हणतो संसार आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. अहो घरातली सगळी नसती तर माझं काय. अरे असं कसं म्हणाल ना, मी आहे म्हणून ती दिसतात. मला जागेपणात अनुभवाला येतात. मी चालतोय बोलतोय म्हणून ते मला बोलवतात, जेवायला वाटतात. आपण कधी विचारच उलटा करत नाही. असा विचार कधी केला ना तर लक्षात यायला लागतं आपल्याला, मी आहे म्हणून सगळं आहे. मी नसेल ना काहीच नाही. म्हणून देह अगोदर काय खरा आहे, मग देह संबंधीचा पसाराचं बोलूच नका म्हणतात तुकाराम महाराज. पसारा खरा म्हणायला अगोदर देह खरा आहे का बघ ना. देहच खरा नाही तर पसारा कसा खरा असेल. मग पसारा इन देह खरा नसेल तर मी आणि माझं कुठं खरं आहे. मी माझं खरं नाही तर देहाचा अभिमान म्हणजे मी तू पण येतेच कुठं. हा जर मी तूपणाची बोळवण जर झाली तर आपल्याला याच संसारामध्ये, ज्याला सगळेजण हिनवतात, दुःख रूप आहे, प्रपंच दुःख रूप आहे, संसार दुःख रूप आहे, अशा दुःखरूप संसारामध्येच सर्व सुखाची प्राप्ती होऊ शकते. हा देह अगदीच सगळ्या रोगाचं कोठार, दुर्गंधाची थार. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधाची थार, नाही अपवित्र शरीर ऐशे. याच अपवित्र शरीरामध्ये माझं पवित्रपण कोणतं आहे हे जाणून घेता येईल. जर मी घात करून घ्यायचा नाही माझा ठरवला तर, घात जो होतो तो शरीराकडं त्याचं मालकत्पणानं किंवा आपण त्याचे मालक आहे या भावनेनं, ते माझा गुलाम आहे या भावनेनं आपण पाहिले नाही त्याच्याकडं. त्याला मालक पण दिलंय आणि त्या इंद्रियांना मालकी पण दिल्यामुळं इंद्रिय सैरावैरा मला न विचारताच काम करतात सगळं. आणि म्हणून मला गुलाम केलं त्याने. हा विचार जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळी देहाभिमान निघून जातो आणि मला याच शरीरामध्ये आपल्याला म्हणजे दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार, काय वर्णन आहे बघा. खोटं आहे काय हो, खोटं नाही. पण मग पुढे म्हणतात बघा, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. एकच संतांचा पुढचा अभंगाचा तुकडा आहे बरं काय. म्हणजे दोन्हीतला मध्य आपण साधता आला पाहिजे. हे एकदा म्हणतात शरीर दुःखाचं कोठार आणि इकडे म्हणतात शरीर उत्तम चांगले. मग उत्तम चांगले कोणत्या बाबतीत आहे हे ज्याला कळलं तो त्याचा हितकर्ता आहे, तो त्याचा बंधू. आणि देह हे दुःखाचंच कोठार आहे अशा भावनेनं जगायला लागला ना तोच त्याचा शत्रू. उद्धेरदात्मन आत्मानम न आत्मानम अवसादयत न आत्मेव ह्या आत्मना बंधू आत्मेव रिपुर आत्मना. तोच त्याचा रिपू आहे, शत्रू आहे आणि तोच त्याचा बंधू आहे. जर शरीराशी संबंधित असा देहाभिमान टाकला, देहभाव टाकणारा तो त्याचा हितकर्ता होतो आणि देहभाव ठेवणारा तोच त्याचा शत्रू होतो. आपण आपलं शत्रू व्हायचं, आपण आपलं मित्र व्हायचं, आपणच ठरवता येतं या शरीराच्या द्वारे. या शरीराचे काय म्हटलेलं आहे विधान आहे, शरीरा येणे सरे. काय म्हटलेलं माऊलींची जुळ आहे की शरीर येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरजारे चिरा पडे. चिरा पडतात त्याला, म्हणजे जो ही जन्ममृत्यूचा संसाराचं स्वप्न जे पडते ना ते स्वप्नच संपून जातं. चिरा पडे म्हणजे काय, या शरीरानं मी कृतार्थता भोगू शकतो, माझाच आत्मा माझ्यामध्येच राहतो, तो स्वरूप माझा आहे हे मला माझ्या शरीरात जिवंत असतानाच कळू शकतं. ज्याला कळलं
तो त्याचा हितकर्ता आहे. ज्याला कळलंच नाही त्यानं जन्ममृत्यूचा सोहळा साजरा करावा आणि सतत संसाराची स्वप्न बघावीत. हा मुद्दा त्यातला आहे. आणि त्या अविद्येच्या निद्रेमध्ये पडून राहावं. कुठली सेज? भ्रांतीची सेज, अविद्येची निद्रा. आणि स्वप्न कुठलं? वाईट स्वप्न, जन्ममृत्यूचं. हे जन्ममृत्यूचं स्वप्न बघायचं हे काय नाही, हे त्याचं तोच ठरवू शकतो. ही माऊलींची उभी फार सुंदर आहे. म्हणून जन्मात जन्म मरावे लागणे हाच आत्मघात आहे. जन्माला यावं आणि जन्माला येऊन मरावं हा आत्मघात आहे. म्हणून तुकाराम म्हणता, महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजिती. फजिती करून घेणारा तो त्याचा शत्रू असतो आणि त्याच शरीराचा उपयोग करून स्वतःचा उद्धार करून घेणारा तो त्याचा मित्र असतो. या दोन्हीतला विचार सगळ्यांनी करावा यासाठी विचार सांगितलेला आहे. आपल्याला वाटते जन्म ही चांगली गोष्ट आहे, पण वर्णन करताना शास्त्र म्हणतं जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानी दर्शनम. यामध्ये दोष पाहायला शिकलो पाहिजे आपण. जेव्हा दोष पाहतो तेव्हाच आपल्याला या अविद्येच्या निद्रेतून जाग येईल आणि आपणच आपला हितकर्ता होऊ शकतो. वेळ संपलेली आहे, आता आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.